तर आज होता बैलपोळा. बैलपोळ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघत राहा. हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आम्ही पण मजेत. तर चला, आज होता बैलपोळा, त्यामुळे चालू होती तयारी बैलपोळ्याची. सकाळी सकाळी मोटर चालू केली होती. मी आले होते कॉक फिरवायला, पाणी काढायचं होतं, टाक्या भरायला. तर तुम्ही मशीन टाक्या कशासाठी भरायच्या होत्या? तर आज बैलपोळा असल्यामुळं आज आम्हाला गाया धुवायच्या होत्या, गोठा पण स्वच्छ करायचा होता, त्यामुळे पाणी भरायचं होतं. आता मिस्टर लागले होते तयारीला. आधी गाया ओल्या करून घेतल्या, पूर्ण गाया भिजवून घेतल्या. गाया भिजवून घेतल्या तर मस्त छानपैकी निघतात मग. तर मिस्टर आता एक एक गाई भिजवून घेतात. ते ओवीने पण स्कूलमध्ये जायला आवरलं होतं. इकडं आमचं गाया धुण्याचं काम चालूच होतं. मी पण मिस्टरांना हेल्प करत होते. तर गोठा पूर्ण स्वच्छ धुवून घेतला आम्ही. गाया पण धुवून घेतल्या सर्व. आपल्या गोठ्यामध्ये 5 गाया आहेत. सकाळी सकाळी जाऊन घास घेऊन आलो होतो गायांसाठी. आता गायांना घास टाकून दिला होता. 10 वाजले होते सकाळचे. तो कोबा पण भिजवून घेतल्यामुळे छान निघाला होता. आता कोबा वगैरे सगळं स्वच्छ धुवून झालेलं होतं आपलं. आता गाया पण चारा खात होत्या. बैलपोळा म्हणलं की एक उत्साहच वेगळा असतो शेतकरी बांधवांचा. तर गायांचं सर्व आटपून मिस्टर गेले संगमनेरला गायांचा बाजार करण्यासाठी. तर संगमनेरवरून आले होते. तर आता गायांना रंगरंगोटीचं काम करत होते. त्यानंतर मग आता माळा घालत होते. गायांना आता सजवण्याची तयारी चालू होती. ही जी आहे तिला केसरी बोलतात, केसरी माळ. ही घुंगर माळ होती. आता आहे ना, हे करून सर्व गायींना केसरी आणि घुंगर माळ ह्या घालून घेतल्या होत्या. माळा घालून झाल्यानंतर आता मोहरक्या पण घातल्या होत्या. जुन्या होत्या त्या जुन्या काढून टाकल्या होत्या. तर DJ पण आलेला होता. बैलांचं पण आवरून झालेलं होतं. आता संध्याकाळचे 5 वाजलेले होते. माझे भाची पण आलेले होते बैलपोळ्यासाठी. आता बैल चालले होते गावात मिरवणुकीसाठी. तर गावातली पण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे. खूप मोठा पोळा असतो आमच्या गावामध्ये, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच. तर आता संध्याकाळचं मी सर्व गायांना ओवाळून घेतलं होतं. गायांच्या पायावर पाणी टाकून घेतलं, गायांना हळदी कुंकू लावलं, त्यानंतर ओवाळून घेतलं. मग सर्व गायांना पुरणपोळीचा नैवेद्य केला होता. मग गायांना पुरणपोळीचा नैवेद्य चारून घेतला होता.
पुढचा व्हिडिओ हा मिश्राने शूट केलेला होता, तो गावातला व्हिडिओ होता. तुम्ही नक्की बघा गावातली मिरवणूक. तर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. बाय बाय.